Trophies of triumph. विजयाची पदक. Trophies of triumph. विजयाची पदक. Mementos of God's faithfulness. परमेश्वराच्या विश्वासूपणाची पदक. We'll open our Bibles to 2 Kings chapter 11 verse 10. 2 राजे 11वा अध्याय त्यातलं 10वं वचन सगळ्यांनी काढा. यावेळेला आपलं बायबल उघडा सगळ्यांनी. 2 राजे 11:10. And to the captains over hundreds did the priest give King David's spears and shields that were in the temple of the Lord. 2 राजे 11वा अध्याय त्यातलं 10वं वचन म्हणतं, आणि यहोवाच्या घरात दावीद राजाचे जे भाले व ज्या ढाली होत्या त्या याजकाने शतपतीस दिल्या. Amen. Amen. Now there is a powerful principle tucked away in this scripture. या शास्त्रवचनामध्ये एक अतिशय सामर्थ्यवान असं तत्व दडलेलं आहे. You know, every scripture verse has a principle. तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक शास्त्रवचनात काही ना काही तत्व तर आहेच. And so here is a principle we must not miss. तर हे जे एक तत्व या वचनात दडलंय ते आपण चुकवून चालणार नाही. Now King David had a policy, आता दावीद राजाचं एक तत्व होतं, एक पॉलिसी होती a godly practice आणि एक भक्तिमान असा सराव दावीद राजा नेहमी करायचा, that reveals the heart of a warrior who is devoted completely to God. आणि त्यातून दावीद राजाचं एक हृदय प्रगट होतं की जो एक असा योद्धा होता जो देवाला पूर्णपणे समर्पित आहे असं त्याचं हृदय त्यातनं प्रगट होतं. What was his practice? आणि काय करायचा दावीद राजा, त्याची काय सवय होती, त्याचा काय सराव होता? Every time David went to battle ज्या दरवेळेला दावीद राजा युद्धाला जायचा and defeated an enemy king, आणि ज्या दरवेळेला तो कुठल्याही शत्रू राजाला हरवायचा, he wouldn't just walk away with the victory. आणि तो फक्त विजय घेऊन परत यायचा असं नव्हे, He would collect the enemy's weapons, तर तो शत्रूंची सगळी हत्यारं गोळा करायचा the shields, आणि ढाली गोळा the whole करायचा. armor he used to collect. म्हणजे शत्रूची संपूर्ण शस्त्र सामग्री तो गोळा करायचा. And so these were not just war souvenirs, तर युद्धामध्ये मिळालेली फक्त ही सोव्हिनियर्स होती असं नव्हे, but they were trophies of divine triumph. पण एक दैवी विजय मिळवण्यामागची ही पदकच होती असं म्हणायला हरकत He नाही. used to collect this armor to display God's greatness. आणि दावीद शत्रूची ही सगळी शस्त्र सामग्री गोळा करून घेऊन यायचा की ज्यातनं सगळ्यांना दिसावं आपला जिवंत देव किती महान आहे. Amen. Amen. And this was a practice started by David. आणि दाविदाने स्वतः ही सवय सुरू केली, हा सराव सुरू केला. It was a symbol of God's faithfulness. म्हणजे देव किती विश्वासू आहे याचं एक प्रतीक, याचं एक चिन्ह म्हणून. And it showed how obedient David was आणि when he was त्यातून- praising God. आणि त्यातून हे सुद्धा दिसायचं की दावीद जेव्हा केव्हा देवाची स्तुती करायचा त्याला तो पण किती विश्वासू होता, तोही किती इमानदार होता. So he would make his soldiers to collect all those weapons, आणि म्हणून दावीद त्याच्या सगळ्या शिपायांना ती सगळी शस्त्र सामग्री गोळा करायला लावायचा and he would bring them back and dedicate it to the Lord. आणि घेऊन यायचा आणि देवाला ती समर्पित करायचा And he would hang it in the house of God, आणि देवाच्या मंदिरामध्ये ती आणून ठेवायचा. like getting it in the church जसं चर्च मध्ये आणून ठेवला आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर. and putting it up on display. चर्च मध्ये आणून ठेवायचं आणि भिंतींवरती लावून ठेवायचं आणि बघून सगळ्यांनी स्मरण करायचा हा विजय देवाने दिलाय. And so I feel मला असं वाटतं maybe there was an entire wall adorned with swords and shields. कदाचित एक संपूर्ण भिंत त्यांनी अशी सजवलेली असेल की ज्यावरती तलवारी होत्या, ढाली होत्या The spears, आणि भाले होते the helmets. आणि हेल्मेट होतं, शिरस्त्राण होतं It was a gallery of all those victories to the glory of God. आणि एक प्रदर्शन, एक गॅलरी त्यांनी भरवलेली असेल देवाला गौरव द्यायला Praise God. मंदिराच्या आतमध्ये. What do we learn? आपल्याला यातनं काय शिकायला मिळतं? Victory should never be forgotten. यातनं आपल्याला असं शिकायला मिळतं की विजय कधीही विसरायचा नाही. Victory should never be forgotten. विजय कधीही विसरायचा नाही. And when it stays before your eyes, आणि जेव्हा तो विजय आपल्या नजरेसमोर राहतो it's a constant reminder for you त्याला सातत्याने आपल्यासाठी ती एक आठवण आहे how great is our की God, आपला देव किती महान आहे and that He will also help us in the future. आणि आपला देव आपल्याला भविष्यात सुद्धा मदत करणार आहे याची एक आठवण आहे. It should be displayed as a testimony of God. आणि एक साक्ष देवाने निर्माण केलेली म्हणून आपण ते सगळं तिथे टांगलेलं ठेवलंच पाहिजे. Not only that, आणि एवढंच नाही, He displayed it in a glass cabinet maybe, त्याने कदाचित ग्लासच्या काचेच्या पेट्यांमध्ये ते प्रदर्शित केलं that असेल when people passed by, की जेव्हा केव्हा लोक येतायत जातायत they saw the victory that God gave them. त्या वेळेला त्या लोकांनी देवाने दिलेला विजय पाहायचा आहे. It was also a revelation, a something, a display for the future generation. आणि हे एक प्रगटीकरण सुद्धा होतं. असं
असं काहीतरी प्रदर्शन की ते भविष्यातल्या पिढीनं सुद्धा पाहायचं आहे, because कारण these weapons stayed there for years. ही शस्त्र सामग्री तिथे वर्षोनवर्ष राहिली. The father saw, the son saw, the grandson saw. वडिलांनी पाहिली, आजोबांनी पाहिली, नातवाने पाहिली, Even after David was gone, आणि दावीद गेल्यानंतर सुद्धा his son Solomon, त्याचा मुलगा शल्मोन in all his wisdom and splendor, त्याच्या सगळ्या ज्ञानानिशी, वैभवानिशी did not discard them. त्याने सुद्धा ते सगळं लटकवलेलं काढून फेकून नाही दिलं, He allowed it to stay there तर त्यानेही ते तिथेच राहू दिलं, because his father wanted it to be there. कारण त्याच्या वडिलांची ती इच्छा होती की हे सगळं तिथे तसंच राहायला पाहिजे. And even after he built a new temple, आणि नवीन मंदिरही त्यांनी he बांधल्यानंतर carried it in the newly built temple of God. त्या देवाच्या नवीन बांधलेल्या मंदिरात सुद्धा त्यांनी ते सगळं आणलं आणि परत तिथे ठेवलं. And they were hung as display on the walls of the new temple. आणि नवीन मंदिराच्या भिंतीवर सुद्धा प्रदर्शन म्हणून त्यांनी त्या सगळ्या शस्त्र सामग्रीला परत आणून तिथे Leaving it ठेवलं. as a legacy of faith, एक विश्वासाचं वतन म्हणून त्या गोष्टी त्यांनी त्या भिंतीवर a ठेवल्या, legacy of courage, आणि एक धाडसाचं वतन म्हणून त्या गोष्टी त्यांनी भिंतीवर ठेवल्या. and a battle tested obedience to God. आणि युद्धामध्ये ज्या आज्ञापालनाची पारख झाली आणि ते आज्ञापालन चमकून निघून आलं, त्याची एक साक्ष म्हणून त्यांनी ती शस्त्र सामग्री ठेवली. Why did he do these things? आणि ह्या गोष्टी दाविदाने का केल्या? Because कारण these weapons now were not ordinary. आता ही शस्त्र सामग्री साधारण नव्हती. It showed the defeat of the enemies. आता त्यातनं आपल्याला शत्रूचा पराजय दिसत आहे. When it was in the hands of the enemy, आणि जेव्हा ती शस्त्र सामग्री शत्रूच्या हातात होती, it was not a memento. तेव्हा ती काय आपल्यासाठी पदक वगैरे नव्हती किंवा स्मरण चिन्ह नव्हती. But once they got it in the hand, पण जेव्हा दाविदाच्या हातामध्ये ही सगळी शस्त्र सामग्री शत्रूची आली, it became a trophy of triumph. तत्पश्चात मात्र विजयासाठीची ही सगळी पदकं बनली. And these were reminders आणि आपल्यासाठी त्यांच्यासाठी ही एक आठवण झाली that every battle that was fought, की प्रत्येक युद्ध जे लढलं गेलं it was fought in the name of the Lord, ते प्रभूच्या नावात लढलं गेलंय and they got the आणि victory. त्यांना विजय मिळालेला And it will always be remembered. आणि नेहमी याचं स्मरण राहणार आहे It will always be rewarded. आणि नेहमी याला प्रतिफळ मिळणार And so आहे. it told a story by itself. तर त्यातूनच एक कथा आणि कहाणी आपल्याला सांगितली जाते. ती पदकं बघायची, ती शस्त्र बघायची, आणि त्यातनच एक कथा आहे. Every worshipper who came into the temple to worship God, प्रत्येक आराधक जो मंदिरामध्ये देवाची आराधना करायला आला, they saw that display त्यांनी ते प्रदर्शन पाहिलं and they talked to themselves. आणि ते स्वतःशी बोलले See how God gave us की victory. पहा देवाने आम्हाला कसा विजय दिला. If we only trust on Him like King David, आणि दावीद राजाप्रमाणे जर आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला, we too will get victory in तर our lives. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये विजय मिळेल. All started by King David. आणि सगळ्याची सुरुवात दावीद राजाने केली. Praise God. सुरुवात कोणीतरी करावी लागते आणि त्यांना पायनियर म्हणतात. ती दाविदाने केली. Generations later, अनेक पिढ्यांनंतर these weapons became more than memories. ही शस्त्र केवळ स्मरण चिन्ह राहिली नाहीत, They also became an instrument which was reusable for new fights and warfare. तर अशी एक वाहिनी ठरली ही सगळी शस्त्र की ज्यातनं नवीन युद्ध सुद्धा पुकारली जाऊ शकतात. It became instruments of deliverance. एक अशी वाद्य वाहिनी किंवा अशी शस्त्र ठरली की ज्यातनं परत सुटका मिळू शकते. How? कशी? Whenever a new enemy came up, जेव्हा किंवा नवीन शत्रू आला, David would say, दावीद म्हणायचा, get those weapons, त्या शस्त्रांना घेऊन या, those same armor, त्या शस्त्रांना घेऊन या, and in the name of the Lord we will fight our आणि enemies. प्रभूच्या नावात जाऊन आपण आपल्या शत्रूंशी लढूयात. And so anytime they held those weapons, आणि जेव्हा किंवा ती हत्यारं त्यांनी धरली, they went with more boldness, अजून धाडसाने ते पुढे गेले, believing विश्वास the ठेवून God who gave us victory की ज्या देवाने आपल्याला विजय दिलाय, will again give us victory. तो देव आपल्याला परत विजय देईल. Those weapons became reusable for the second आणि time, ती शस्त्र दुसऱ्यांदा सुद्धा परत त्यांना वापरता आली. defeating the enemies with their own weapons आणि त्यांच्या स्वतःच्या म्हणजे शत्रूची जी शस्त्र होती त्या शस्त्रांनी शत्रूला परत हरवणे by the strength of God. देवाच्या ताकदीनं. शत्रूची हत्यार शत्रूंवरच वापरून त्यांना परत हरवणे देवाच्या ताकदीनं. Now after King Ahaziah died,
आज या राजा मेल्यावर his wicked mother Athaliah, त्याची दुष्ट आई अथालिया she killed all the royal heirs to the throne. तिनं सगळ्या शाही वारिस जे होते त्यांना सगळ्यांना ठार मारलं. Why? का? So that she can steal the throne to herself. की तिनं स्वतःसाठी ते सिंहासन चोरून घ्यावं. But unknown to her, पण तिला हे ठाऊक नव्हतं. one little boy तिला हे माहिती नव्हतं की एक लहान मुलगा whose name was Joash, ज्याचं नाव होतं जोआश who was the true heir to the throne, आणि तो त्या सिंहासनाचा खरा वारिस होता. he was hidden for 7 years. 7 वर्ष त्याला लपवून ठेवण्यात आलं होतं. Where? कुठे? In the temple of God itself. देवाच्या मंदिरामध्ये 7 वर्ष त्याला लपवलेलं. Bible says it in 2 Kings 11:2 and 3. 2 राजे 11, 12 आणि 13 मध्ये याची नोंद आहे. That boy was hidden in the temple त्या मुलाला त्यांनी मंदिरात लपवलं while evil was ruling the land. आणि त्या काळामध्ये दुष्टाई त्या राज्यांवर राज्य करत असताना The rightful king was growing in secret तो योग्य राजा जो होता तो मात्र गुप्त स्थळी वाढत होता. under the wings of God. देवाच्या पंखांखाली तो जो राजा पुढे जाऊन होणार आहे तो असा गुप्त स्थळी वाढत होता, मोठा होत होता. And while the time came to आणि enthrone जेव्हा वेळ आली राजासनावर बसायची, and to enthrone Joash, जोआशला जेव्हा राजासनावर बसवायची वेळ आली, because he had grown up by then, कारण तोपर्यंत तो वयात आला, मोठा झाला, they had planned to overthrow this wicked queen. आणि त्यांनी योजना केली की या दुष्ट राणीला आपण आता काढायचं आहे. But there was one major problem. पण एक मुख्य समस्या झाली, They had no weapons. त्यांच्याकडे शस्त्रच नव्हती. The queen had all the weapons. राणीकडे सगळी शस्त्र होती, All the soldiers of hers had weapons. तिच्या सगळ्या सैनिकांकडे शस्त्र होती. And so what could these people do now? मग आता ही माणसं काय करणार? That was the time त्यावेळेला someone remembered. कोणाला तरी आठवण आली. A person who lived in the times of David. जो दाविदाच्या काळातला कोणीतरी माणूस होता त्याला आठवण आली. He said, आणि तो म्हणाला, don't forget, की विसरू नका, we still have David's weapon in the temple of God. आपल्याकडे दावीद महाराजांनी ठेवलेली हत्यारं आणि शस्त्र सामग्री मंदिरात आहे. Praise God, how देवाला glorious धन्यवाद. this is. किती वैभवशाली, किती छान बघा, त्याला बरोबर आठवलं. So the very tools of past victories, आणि भूतकाळामध्ये ज्या शस्त्रांनी विजय मिळाला तीच शस्त्र they were now used for a fresh battle. आता एका ताज्या युद्धासाठी त्यांनी वापरली. The shields were there, ढाली होत्या, the spears were there, भाले होते, all those weapons which once silenced their enemies, आणि एकेकाळी ज्या शस्त्र सामग्रीनं शत्रूंना शांत केलं they होतं were all given to Joash's bodyguards. ते सर्व जोआशच्या अंगरक्षकांना दिलं गेलं. It says in 2 Kings 11:10. 2 राजे 11 अध्याय 10व्या वचनात लिहिलंय बघा. And now those weapons became sacred weapons. आणि आता ती जी शस्त्र सामग्री होती ती पवित्र झाली. And with that sacred weapons, आणि त्या पवित्र शस्त्रानं, त्या सामग्रीनं they overthrew the wicked queen Athaliah. ती जी अथालिया नावाची दुष्ट राणी होती तिला त्यांनी पाडलं, पराजयी केलं. And she shouted out, आणि ती जोरात ओरडली treason, treason. की हे माझ्या विरुद्ध झालेलं आहे, विरुद्ध झाले, चूक झालेली आहे, This is wrong. हे चुकीचं झालेलं आहे. How did you get the weapons? कसं काय तुम्हाला ही शस्त्र सामग्री मिळाली? From where did you get it? तुम्हाला ही सगळी शस्त्र कुठून मिळाली? They said from the temple of God David had displayed many years back. ते म्हणाले देवाच्या मंदिरातनं मिळाली, अनेक वर्षांपूर्वी दावीद महाराजांनी ती सगळी सांभाळून ठेवलेली होती. And by the time this queen could realize her folly, आणि या राणीला तिच्या सगळ्या चुका कळेपर्यंत that why I didn't take those weapons, की मी का नाही ही सगळी शस्त्र सामग्री आजपर्यंत वापरली, it was too late. तोपर्यंत उशीर झाला. The revolution had already begun. आणि ते प्रगटीकरण तोपर्यंत सुरू झालं. And that young boy Joash at the age of 8 was enthroned once again. आणि तो तरुण मुलगा, लहान मुलगा 8 वर्षाचा असताना जोआश राजासनावरती राजा म्हणून अभिषिक्त बसवला. All done because of the armor which was displayed in the temple of God. आणि हे सगळं दावीद महाराजांनी देवाच्या मंदिरात जी शत्रूची शस्त्र सामग्री लावून ठेवलेली होती प्रदर्शन म्हणून, त्यामुळे झालं. Now these weapons were very old, आता ही शस्त्र फार जुनी होती, but still it held divine purpose. तरी सुद्धा त्याच्यामध्ये दैवी संकल्प जरूर होते. It held the anointing of God. त्याच्यामध्ये देवाचा अभिषेक होता, It held the praises of God. देवाची स्तुती त्याच्यावर होती, It जुनं held झालं the म्हणून. worship of God. देवाची आराधना त्याच्यावर होती. And this is the spiritual lesson for us today. आणि आपल्यासाठी सुद्धा हा एक आध्यात्मिक धडा आहे. What victories are we hanging on our walls? आपल्या भिंतींवरती कुठल्या पद्धतीचे विजय तुम्ही लटकवलेत? For your generation and your coming generation. तुझ्या पिढीसाठी आणि तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी What kind of victory emblems you are displaying on the wall of your house? तुमच्या घराच्या भिंतींवर कुठल्या पद्धतीची विजयाची चिन्ह तुम्ही लटकवलेली आहेत? The battle that you have waged जे युद्ध तुम्ही पुकारलं are not just for you. ते फक्त तुम्हा स्वतःसाठी नाही, They are preparing weapons for those people who will rise after you. अशा लोकांसाठी ते सगळं तयार केलं जातंय की जे तुमच्या नंतर
उभे राहणार आहे. Every word of God that you display on the walls of your house, तुमच्या घराच्या भिंतीवर जो प्रत्येक देवाचा शब्द आणि वचन तुम्ही लावता, see that it remains, that when your children grow up also they will live by it. भिंतींवरती ते तसंच राहू दे, म्हणजे तुमची मुलं जेव्हा मोठी होतील ती मुलंही वाचतील. Don't throw it out saying it's become very old. It's never old. That old is only It is gold. reusable. ते परत वापरता येणार आहे. It is reusable. ते परत वापरता येण्यासारखं आहे. The ते same शब्द word वचनं. that gave you victory is the same word that will give victory to your children. ज्या वचनांनी तुम्हाला विजय मिळाला ते वचन तुमच्या मुलांनाही विजय देणार आहे. तर हे भिंतींवर लावलेलं वचन असं काढून टाकून देऊ नका. Anytime कधी when you are going through problems जेव्हा तुम्ही काही समस्येतनं जाता and a certain word came up आणि समजा काही वचन आलं and अचानक you stuck to that word of God आणि त्या देवाच्या वचनाला तुम्ही धरून राहिला and that gave you victory, आणि त्यातून तुम्हाला विजय मिळाला, it's a weapon. ते शस्त्र आहे. And that word you need to display on the wall आणि ते वचन तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लटकवून ठेवलं पाहिजे, so that in the new battles म्हणजे नवीन युद्धांमध्ये that same word will give you victory again. तेच वचन तुम्हाला परत विजय देईल. हो की नाही? Never hide your testimony. तुमची साक्ष लपवू नका. Always display your testimony. तुमची साक्ष नेहमी प्रदर्शित करा. Display in the temple of God. देवाच्या मंदिरामध्ये तुमची साक्ष प्रदर्शित करा. Your house is a temple of God. तुझं घर देवाचं मंदिर आहे. Your body is the temple of God. तुझं शरीर देवाचं मंदिर आहे. आमेन. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? The battles that you fight today आज जी युद्ध तुम्ही लढताय will empower the deliverance of others tomorrow. त्यातून इतर लोकांच्या उद्याला सुटका येणार आहे. Even if that word of God becomes old, आणि ते देवाचं वचन भिंतीवर लावलेलं जरी जुनं झालं, remove it and replace it. काढा आणि ते परत तसं रिप्लेस करा, त्याला परत लावा. Because every time कारण दरवेळेला after David, दाविदानंतर, after David was gone, दावीद गेल्यावर, they used to use those same weapons and hang it again in the temple of दावीद God. गेल्यानंतर दरवेळेला ती शस्त्र तिथून काढून ते लोक वापरायचे आणि परत जाऊन तिथे लटकवायचे. Your word is a weapon for you. तुझा शब्द तुझ्यासाठी शस्त्र आहे, A spiritual weapon. एक आध्यात्मिक हत्यार आहे. हे It never grows old. ते कधी जुनं होत नाही, ते It कधी is म्हातारं never होत नाही, rusted. ते कधी गंजत नाही. When you fight for God, जेव्हा तुम्ही देवासाठी लढता, your victories become legacy weapons. तुझे विजय एक वतन म्हणून असलेलं शस्त्र आहे. So let every father, mother, leader and believer hear this and believe this. तर प्रत्येक आई बापानं, लीडरनं, सगळ्यांनी हे ऐका आणि याच्यावर विश्वास ठेवा. Your weapons of prayer, तुमची जी प्रार्थनेची शस्त्र आहेत your weapons of faith, आणि तुमची विश्वासाची शस्त्र आहेत, your weapons of fasting and prayer, उपवास आणि प्रार्थना हे जे तुमचं शस्त्र आहे, your weapons of reading the Bible, बायबल वाचणं हे जे तुझं शस्त्र आहे, your weapons of declaring the word of God in your देवाचं life, वचन घोषित करणं हे जे तुझं हत्यार आहे, your weapons of obedience to the word of आज्ञा God. पालन देवाच्या शब्दाचं हे जे तुझं शस्त्र आहे, You need to hang it in the temple of ते God. देवाच्या मंदिरात तुम्ही लटकवा. Hang it in the house तुमच्या of घरात your own, लटकवा, तुमच्या घरात लटकवा, that when you pass by it, की जेव्हा केव्हा त्यापासून तुम्ही जाता you येता, will read it and be glad तुम्ही वाचाल आणि आनंदी व्हाल and be full of gratitude. आणि अगदी ऋणानं भरून जा. A song should come out of your mouth when you read it. प्रभूचं गाणं बाहेर आलं पाहिजे जेव्हा तुम्ही ते वचन वाचाल तुमच्या घरात न येता जाता. Your children also should pass by it and say, by this word my father lived and by this word today we are standing. तुमच्या मुलाबाळांनी सुद्धा ते वाचलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, माझे वडील या वचनावर जगलेले आहेत आणि या वचनावर आता मी जगत आहे. Your children need not search for it. तुमच्या मुलांनी ते शोधायची गरज नाही. When they are in trouble, जेव्हा केव्हा तुमच्या मुलांना काही त्रास येतात, they should not search for you. They should not search for the Bible. They should search on it on the wall. त्याला तुमच्या मुलांनी तुम्हाला शोधायची गरज नाही, बायबल शोधायची गरज नाही, तर घराच्या भिंतीवर त्यांना ते दिसलं पाहिजे. Display it in such a way that when they pass by it, they read it. अशा पद्धतीने लावलं पाहिजे की जेव्हा केव्हा ते तिथून जातात ते वाचणारच. Because when they go out कारण जेव्हा ते बाहेर जातील and when they are in trouble, आणि त्रासात येतील, that becomes a memory for them. त्यांच्यासाठी ती एक आठवण बनून जाते. And then they say, आणि मग ते म्हणतात, my father, my mother had displayed it on the wall. माझ्या आईनं माझ्या वडिलांनी हे भिंतीवर लावलंय. As for me and my house we will serve the Lord. माझ्या घरात आहे. Oh Lord God, with thy blessing let the house of thy servant be blessed. 2 Samuel 7:29 माझ्या घरात आहे. The Lord is my shepherd and I shall not want. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही.
If the Lord is for us, जर प्रभू who आपल्यासाठी can go against us? कुणात हिंमत आहे आमच्या विरोधात कोणी जाईल? These words become armor which is reusable over and over and over. आणि मग हे शब्द आहेत ना, हे शब्द शस्त्र बनतात, एक शस्त्र सामग्री बनतात जी परत 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 आपण वापरतो. Because कारण one day when evil visits you, एके दिवशी जेव्हा काही समजा काही अरिष्ट आलं, काही दुष्टाई आली, काही झालं, प्रॉब्लेम झाला, you can go into the temple and reach out for the armor and bring it out. मग तुम्ही मंदिरात येऊ शकता आणि ती शस्त्र घेऊ शकता आणि वापरू शकता. Praise God. तसं घरचं आहे, तसं मंदिराचं That's शस्त्र why आहे. even in the temple of God, म्हणून देवाच्या मंदिरात सुद्धा we have verses written everywhere आपण पण वचनं सगळीकडे लिहिलेली आहेत, that you can read it म्हणजे तुम्ही येता जाता ती वाचू and शकता be blessed आणि आशीर्वादित होऊ and शकता find comfort आणि त्यातनं तुम्हाला सांत्वन मिळू शकतं that you can wage the battle for God. की देवासाठी तुम्हाला युद्ध त्यातनं Amen. पुकारता यावं. That's why throughout the scriptures, आणि मग संपूर्ण शास्त्र वचनात God has asked His people to remember what He has done for देवाने them. त्याच्या लोकांना सांगितलंय की मी तुमच्यासाठी जे केलंय त्याची आठवण ठेवा. Say. माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या आठवणीत हे करा. He फक्त said, प्रभू remember. नाही, सगळीकडे. It should be like memorials to us. आणि आपल्यासाठी ते एक स्मरण चिन्ह असलं पाहिजे. And these memorials, आणि ही जी स्मरण चिन्ह आहे they serve as spiritual landmarks. आपल्यासाठी ती एक आध्यात्मिक लँडमार्क आहे. Why? का? To stir up our faith आपलाच विश्वास त्यात असा हलवा हलवून बाहेर आला पाहिजे and teach to the next generation and give glory to God. आणि पुढच्या पिढीला त्यातनं शिकायला मिळालं पाहिजे आणि त्यांनी देवाचा गौरव केला पाहिजे. What I'm saying is, मी काय म्हणतोय, never forget what God has done for you. कधी विसरू नका देवाने तुमच्यासाठी जे केलंय ते कधी विसरायचं नाही. Let not the church forget what the Lord has done for them. चर्चनी पण कधी विसरायचं नाही देवाने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. Build memorials that shout His glory alone. अशी स्मरण चिन्ह बांधून ठेवा की ज्यातनं केवळ ओरडून 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 देवाला गौरव मिळत आहे असा आरडाओरडा त्यातनं झाला पाहिजे वाचून वाचून. David was a warrior king, दावीद एक योद्धा राजा, but more than that, he was a worshipper. आणि त्याहूनही जास्त असा आराधक होता ना तो. If he was not a worshipper, he would never be a warrior king. तो आराधक नसता तर असा योद्धा राजा झालाही नसता. It's the worshipper that made him the king. त्या आराधनेनं त्याला राजा केलं He fought giants. आणि तो त्या राक्षसी पुरुषांविरुद्ध लढून गेला. He overthrew kingdoms. त्याने राज्य उलथापालत केली. He brought peace to the land of Israel. इस्रायलला शांती आणणारा राजा दावीद आहे. How? कशी? Because कारण? he always remembered what God had done. त्याने नेहमी लक्षात ठेवलं की देवानी काय केलेलं आहे, देवानी काय केलेलं आहे, देवानी काय केलेलं He आहे. lived with a grateful heart. आणि एक अतिशय ऋणी हृदय घेऊन तो जगला. He never kept the glory for himself. आणि कधी त्याने तो गौरव वैभव स्वतःसाठी ठेवलं नाही. You can see it by the example we see here that he displayed all the armor in the temple of God. देवाच्या मंदिरामध्ये त्यांनी ती सगळी शस्त्र सामग्री लटकवली ना, त्यातून आपल्याला ते कळून येतं, दिसून येतं. Every victory that David won, प्रत्येक विजय जो दावीदाला मिळाला, he would collect some of the armory and display it in the temple. काही शस्त्र सामग्री शत्रूकडून तो आणायचाच आणि देवाच्या मंदिरात तो प्रदर्शित करायचाच. 2 Samuel 8:11. 2 शमूएल 8:11. King David dedicated these articles to the Lord as he had done with the silver and gold from all the nations he had subdued. 2 शमूएल 8वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन सांगतंय, तीही दावीद राजाने यहोवाला अर्पिली जी सर्व राष्ट्रे त्याने जिंकली होती त्यांच्यापासून आणलेली. Many people ask me how David could win all the war. अनेक लोक मला विचारतात की दावीदाला सगळी युद्ध कशी जिंकता आली. Why didn't he face any defeat? दावीदाला कधीच पराजय आला नाही. कसं This is बरं? the secret. हे रहस्य आहे त्याच्या मागचं. This is the secret. हे रहस्य आहे त्याच्या मागचं. These weapons were memorials of God's faithfulness, आणि ही शस्त्र देवाच्या विश्वासूपणाची स्मरण चिन्ह होती, which was seen in the display in the temple of God. जी देवाच्या मंदिरामध्ये प्रदर्शित करून ठेवलेली होती. It was silent sermons declaring the glory of God. शांत उपदेश होते ते, देवाचा गौरव जाहीर करणारे शांत उपदेश. Every sword in that shelf, त्या शेल्फ वरची प्रत्येक तलवार it shouted. ओरडायची, It was giving a testimony साक्ष सांगायची. that this battle was won not with Amen. my strength but God's strength. हे युद्ध माझ्या ताकदीनं मी जिंकलेलं नाही, हे युद्ध देवाच्या ताकदीनं मी जिंकलेलं आहे असं तलवार ओरडायची. What is your trophy today? आज तुमची पदक काय आहेत? Let your testimony be a trophy today. तुमची साक्ष पदक असू दे. Let your testimony in the church be a trophy today. चर्च मध्ये तुझ्या जीवनात घडलेली साक्ष तुझ्यासाठी एक पदक असू दे. Every time you give a testimony from the stage, ज्या दरवेळेला तुम्ही इथे उभे राहून साक्ष द्याल, you are displaying the weaponry in the temple of त्या God. दरवेळेला देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही तुमची शस्त्र प्रदर्शित करताय.
हालेलुया, आमेन. So put it on display in the temple तर ते of God. प्रदर्शित करा देवाच्या मंदिरामध्ये. लाजायचं कशाला? ज्यांनी केलंय त्याला गौरव केलाच पाहिजे. Every time you are blessed, ज्या दर वेळेला तुम्हाला आशीर्वाद मिळतो, come up and share the testimony. यायचं वर आणि द्यायची साक्ष. That is displaying the weaponry in the temple of त्याला God. म्हणतात देवाच्या मंदिरामध्ये प्रदर्शित केलेली शस्त्र. And one of the most striking parallels we see in the Bible is आणि बायबलमध्ये एक अतिशय सुंदर उतारा आपण बघतो तो असा, between Joshua's 12 stones that he kept it in the Jordan River. योशुआने जे 12 गोटे अर्धे नदी ठेवले त्याविषयीनं, It is equal to David's displaying the armory. आणि दाविदाने जी शस्त्र सामग्री प्रदर्शित केली ना त्या समानच हे होतं. You know, in those times त्या काळी when Joshua was around, योशुआ जेव्हा होता the water was very deep पाणी फार खोल होतं, and the current was very strong. पाण्याचा प्रवाह फार स्ट्रॉंग होता. But God gave them the order, पण देवाने त्यांना आज्ञा दिली let the priests first step into the river who are carrying the ark. की ज्यांच्या हातात कराराचा कोश आहे त्या याजकांनी प्रथम पाण्यात पाऊल टाकावे. If you read in Joshua 4:2-7, योशुआ 4:2-7 जर तुम्ही वाचलं there the Bible says, तर तिथे बायबल सांगत the आहे moment their feet touched the water, ज्या क्षणाला त्यांचे पाय त्या पाण्याला लागले the rivers backed up. त्या क्षणाला नदी मागे गेली A road appeared before them, आणि एक रस्ता त्यांच्यासाठी पुढे आला and Israel crosses on dry ground. आणि इस्रायल कोरड्या जमिनीवर चाललं. Not muddy ground, dry ground. चिखलानी भरलेल्या जमिनीवर नाही तर कोरड्या जमिनीवर इस्रायल चाललं. योशुआ 4:5-7 मधून मी बोलतोय. And God commands Joshua, आणि मग देव योशुआला आज्ञा देतो, choose 12 men 12 माणसं निवड and take 12 stones from the middle of the Jordan आणि यार्देनेतून 12 गोटे घे and bring them out and set them up one upon the other as a memorial. 12 धोंडे घे आणि ते बाहेर आण आणि ते एकावर एक रच, एक स्मरण चिन्ह म्हणून. So anytime our people cross that way, तर कधी जेव्हा आपली माणसं त्या रस्त्यातून जातील they will see it as a memorial त्यांना ते एक स्मरण चिन्ह म्हणून दिसेल that it is God who did this wonder. की देवाने हा चमत्कार केलेला आहे. And then take 12 stones which are आणि outside मग ते 12 धोंडे जे आहेत ते घे and put it now आणि ते ठेव in the depths of the Jordan River परत आणून टाक यार्देन नदीच्या त्या खोलीमध्ये. and let it be there as a hidden म्हणजे testament. यार्देन नदीमध्ये परत ते गोटे आणून ते धोंडे आणून टाकून दे. ती एक लपलेली साक्ष त्या पाण्यात नेहमी असू दे. Say, so that years later when the Jordan River became almost empty, आणि मग अनेक वर्षांनंतर जेव्हा यार्देन नदी जवळजवळ रिकामी झाली, those generations will see those stones अनेक वर्षांनंतर जेव्हा यार्देन नदी रिकामी होईल, मग तेव्हा जी पिढी जिवंत असेल त्या पिढीला ते धोंडे दिसतील and they will say, आणि म्हणतील oh, ते, these are the same stones that Joshua kept when God divided the waters. हे योशाने ठेवलेले धोंडे आहेत ना जेव्हा देवाने पाणी दुभंगलं होतं तेव्हा. And then they will glorify God. आणि मग तेव्हाची पिढी देवाच्या नावाला गौरव देईल. And then they will keep it as memorials that God will do the same for us आणि एक also. स्मरण चिन्ह म्हणून त्यांना ठेवेल की देव आपल्यासाठी सुद्धा असं महान कार्य करणार. So these were not just rocks. तर हे फक्त खडक गोटे धोंडे नाहीत. They were witnesses of a miraculous God. ही शांत साक्ष जी ओरडतीये देवाच्या चमत्कारांविषयी. Every stone will cry out प्रत्येक धोंडा ओरडेल that God made a की way देवाने मार्ग तयार केला. where there was no जिथे way. मार्ग नव्हता तिथे देवाने मार्ग तयार केला. If stones could cry out, they would say, आणि धोंडे जर बोलू लागले तर ते म्हणतील God made a way देवाने मार्ग केला. where there was no तिथे way. मार्ग नव्हता तिथे. So always mark your miracles. म्हणून तुमचे चमत्कार तुमच्या जीवनात घडलेले चमत्कार नेहमी लक्षात ठेवा. Sometimes memory fades, कधी कधी आपली स्मरण शक्ती जरा दुबळी होते, but a memorial shouts forever. पण स्मरण चिन्ह जर लटकवून टाकलं तर ते कायम ओरडतं आणि आपल्याला सांगत राहतं. आम्ही कधी आता कधी किती माणसाची स्मरण शक्ती दुबळी होते, माणूस विसरायला लागतो जसं वय वाढतं तसं. पण स्मरण चिन्ह वेळोवेळी लटकवून ठेवली तर त्याला बघून आठवण जरूर होते की हे प्रभूने केलंय. Something has to be displayed काहीतरी ठेवा प्रदर्शित करून. because our memory fades away. कारण जसं माणूस वयाने वाढत जातो माणसाची स्मरण शक्ती कमी कमी होते. But memorials will never fade पण away. स्मरण चिन्ह कधी नाहीशी होणार नाही. त्याला बघितलं की आठवण येईल, त्याला बघितलं की आठवण येईल. मेरे प्रभु ने किया था, जब मैं जवान था मेरे प्रभु ने किया था. See, the swords were the same, त्या तलवारी त्याच होत्या, the stones were the same, खडक तेच होते, धोंडे तेच होते, they were not different, ते काही वेगळे नव्हते. but पण it's the same God of miracles. तोच तो चमत्कारांचा देव. See,
different testimonies वेगवेगळ्या साक्षी pointing to the same God. त्या एका देवाकडे इशारा करणाऱ्या The वेगवेगळ्या miraculous साक्षी, God. चमत्कार करणारा देव. David placed the swords in the house of God as a memorial. आणि दाविदाने त्या सगळ्या तलवारी देवाच्या मंदिरामध्ये स्मरण चिन्ह म्हणून लटकवल्या. Not a memorial of defeat, but a memorial of victory. पराजयाचं स्मरण चिन्ह नाही, पण विजय मिळाला, आम्हाला विजय मिळाला त्याचे स्मरण चिन्ह आहे. Joshua kept the stones in the river Jordan as a memorial of victory. आणि यहोशुआने सुद्धा यार्देन नदीमध्ये 12 धोंडे ठेवले एक स्मरण चिन्ह म्हणून की आम्हाला विजय It मिळाला. was a memorial of deliverance. आणि सुटकेचं स्मरण चिन्ह आहे ते. And here it was a memorial of victory over the enemy. आणि ते शत्रूंवर विजय मिळाल्याचं स्मरण चिन्ह आहे You ते. have to raise up different memorials. मी काय म्हणतो, वेगवेगळी स्मरण चिन्ह जरा लटकवा, घरामध्ये ते दिसू दे, आठवण येऊ दे. One fought wars, एकानं युद्ध लढली, the other walked in obedience. दुसरा आज्ञापालनात चालला, But both honored God. पण दोघांनी देवाला मान जरूर दिला. For one, God divided the waters. एकासाठी देवाने पाणी दुभंगलं, For another, He gave victory from the दुसऱ्यासाठी enemy. देवाने त्याला शत्रूपासून विजय दिला. But both raised up memorials. पण दोघांनी स्मरण चिन्ह उभं केलं. Whatever your story is, तर तुझी कथा काही असो, don't forget. विसरू नको, Your glory came from God. तुझं वैभव देवाकडनं आलंय, Your victory came from God. तुझा विजय देवाकडनं आलाय, Your blessing came from तुझे God. आशीर्वाद देवाकडनं आलेले Your आहे. healing came from God. आज तुला बरं वाटतं, तुझं आरोग्य देवाकडनं आलंय. So build your own memorials. तर आपली स्वतःची स्मरण चिन्ह उभी करा. Did God heal you? देवाने तुला बरं केलं का? Write it down in a journal. लिहून ठेव तुझ्या जर्नल मध्ये. Buy a diary. एक डायरी विकत घे Write it down in आणि it. लिहून ठेव त्याच्यामध्ये. Write it down as a memorial एक for you. स्मरण चिन्ह म्हणून लिहून ठेव. मी केलंय लिखाण सगळं, मी गेल्यावर सांडा वाचेल. Frame it if you want to. फ्रेम करून लावा. Did God provide for you? तुमच्यासाठी देवाने पुरवलं का? Name the place Jehovah Jireh. देवाने दिलं तुला, पुरवलं, त्या जागेचं नाव ठेव रे. Did God give you victory? देवाने तुला विजय दिला. Don't just move on. फक्त असाच आपला जाऊ नको, Mark it down. ते लिहून ठेव. Every memorial is never wasted. प्रत्येक स्मरण चिन्ह वाया जात नाही बेटा, It is never ते wasted. वाया नाही जात. Don't think so. That place, it is occupying my place. असा विचार करू नका, नाही नाही माझ्या घरच्या भिंतींवरची सगळी जागा घे, त्या भिंतींवर तुला आणि काय दाडायचंय. That is the best place for glory to God. घरच्या भिंती देवाला गौरव द्यायला सुंदर जागा आहे. लाव देवाचं वचन, Devote that wall to God. ती भिंत देवाला समर्पित कर. Say, my frame also will not come there, but the word of God will म्हणा come there. माझी पण फ्रेम नको तिथे, देवाचा शब्द असू दे तिथे. Your children need to see your spiritual swords. तुमच्या मुलांना तुमच्या आध्यात्मिक तलवारी दिसू देत की. Your children should need to see the spiritual stones in the तुमच्या name मुलांना of Jesus. आध्यात्मिक धोंडे दिसू देत ना येशूंच्या नावात. ज्यांनी केलंय त्याला गौरव द्या, एवढं काय लाजायचंय. That's why Bible says म्हणून बायबल in म्हणतं Joshua 4 verse 6, यहोशुआ 4:6, in the future, भवितव्यात when your children ask, जेव्हा तुझी मुलं विचारतील what are these stones? हे काय आहे, हे धोंडे काय आहेत, How these stones became so smooth. आणि कसे काय हे सगळे धोंडे एवढे गुळगुळीत झाले. Now people will say there are many stones, लोक म्हणतील तसं तर काय, धोंडे बरेच असतात, but पण the stones that were picked up from the Jordan River were very smooth यार्देन नदीतून उचललेले धोंडे फार गुळगुळीत होते. because it took years for them, for all those sharp edges to be worn out. कारण वर्षोनवर्ष गेली ना त्या धोंड्यांची त्या पाण्यामध्ये, आणि सगळी धारदार प्रकार त्यांच्यातला मग निघून गेला. And so those 12 stones stacked upon one upon the other, आणि मग ते 12 धोंडे एकावर एक रचलेले it looked so different एक्के वेगळे गुळगुळीत दिसले. because every other stone had sharp edges. कारण प्रत्येक धोंडा म्हटलं तर त्याला धारधार अशा कडा होत्या. Only these stones piled up didn't have sharp फक्त हे edges धोंडे जे एकावर एक रचलेले ते अगदी गुळगुळीत, because they were memorials. कारण ती स्मरण चिन्ह आहेत. God does not want you to live in the past. देवाची इच्छा नाही की तू भूतकाळ He जगावं. wants you to just remember देवाची इच्छा आहे की फक्त आठवण ठेवा who got you through it all. की ज्या कुणाद्वारे किंवा कुणाद्वारे तुला हे सगळं मिळालेलं आहे. Okay? Don't remember your past sins or your weaknesses or your falling. तुझ्या भूतकाळातली पाप आणि तू पडलान धडलान चुकला ते सगळं नको आता आठवणीत ठेव. आता झालं. But remember पण एक लक्षात ठेव, who got you through it all. तुला कोणी यातनं बाहेर काढलं, Never forget who brought you here in the church. कोणी बाहेर आणलं तुला, चर्चला तुला कोण घेऊन आलं विसरू नको. Never forget कधी विसरू नको. who saved you, तुला कोणी तारलं, who blessed you, तुला आशीर्वाद कोणी दिला, who healed you. कोणी तुला बरं केलं. Let every stone you lay and every sword you dedicate, प्रत्येक धोंडा जो तू ठेवतो, प्रत्येक तलवार जी तू प्रदर्शित करतो, let it become its own sermon एक स्वतःच त्यातनं उपदेश बनू दे. that people should ask you, की लोकांनी येऊन तुला विचारावं, what is this strange kind of thing you have displayed on
your wall. हे तुमच्या घरात भिंतीवर तुम्ही हे काय लावलंय? And then you should say, मग तुम्ही म्हणायचं, sit down with me, बसा, have a cup of tea with चला me, चहा पिवा, and I will share with you the story. आणि सांगतो मी तुम्हाला की हे काय लावलंय. Praise God. चाय पे चर्चा ऐसी होना, Not by might, not by power, but by my spirit, says the बळाने Lord. नाही तर माझ्या आत्म्याद्वारे कार्य सिद्धीस गेले. That's why David said म्हणून दावीद बोलला in Psalm 124 verse 1, स्तोत्र 124:1, if it had not been for the Lord on our side. हो ना. So you need to pick up your sword. स्तोत्र 124:1 जिथे दावीद म्हणतो, जर यहोवा आमच्या बाजूने नसता, See, so lay down your stone, तर तुमचे धोंडे खाली ठेवा build a memorial that gives all the glory to God. आणि स्मरण चिन्ह अशी बांधा की ज्यातनं सगळा गौरव देवाला गेला पाहिजे. Every sword in David's hand आणि दाविदाच्या हातातली प्रत्येक तलवार became a trophy in God's एक temple. पदक झालेलं होतं देवाच्या So मंदिरातलं. never hide your victories. तर तुला विजय देवाने दिलाय तो लपवायचा नाही, Dedicate them. ते समर्पित करायचं. Even the scars that you got should not be seen as shameful. जे वण तुला मिळाले ख्रिस्ता खातर ते सुद्धा तू झाकायचे नाही लज्जा म्हणून. Paul never hid his scars. पॉलने नाही आपले वण लपवले, तो म्हणाला दाखवून की हे प्रभूसाठी खाल्लेला At मार the आहे. marks of Christ, he said. ख्रिस्ताचे वण माझ्यावर पडलेले आहेत, ख्रिस्तासाठी खाल्लेला हा मार आहे. These are the signs of God's strength working on your behalf. देवाची शक्ती तुझ्या वतीनं जी काम करणारी त्याची चिन्ह आहेत. These are the marks that God is working in your battles. आणि हे सगळी या सगळ्या खुणा आहेत की देव तुझी युद्ध लढत आहे. Say, Joshua's stones did not only speak, they shouted. यहोशुआचे धोंडे फक्त बोलले नाहीत, तर ओरडलेत अक्षरशः. Amen. Amen. Let your testimonies echo throughout all your generations. तुमची साक्ष पिढ्यानपिढ्या गुंजू दे. God made a way through the waters. देवाने मार्ग तयार केला पाण्यात. God divided the Red Sea. देवाने तांबडा समुद्र दुभंगला. He will make a way even today. आज सुद्धा तोच देव मार्ग तयार करेल. Don't just survive the storm. केवळ त्या वादात कसा बसा मी टिकू नये असं नको. Build a monument after you come out of that storm. त्या वादातनं विजयी बाहेर आलात की एक स्मरण चिन्ह लगेच बांधायचं आणि ते लटकवून ठेवायचं की देवानी हा विजय दिला बाबा. Every time you come out of the tunnel, have a memorial ready. ज्या दरवेळेला बोगद्यातनं बाहेर पडता स्मरण चिन्ह तयार ठेवा. Tell your wife, आपल्या बायकोला सांगा, I'm coming out. मी येतोय बाहेर, Out of this tunnel. या बोगद्यातनं मी बाहेर पडतोय. Make a plaque ready तयार to be ठेव तू. displayed on the wall. तयार ठेव देवाचं वचन आपल्याला भिंतीवर लावायचं ते वचन. See, की David जरी मी didn't, मृत्यू छायेच्या दरीतून चाललो तरी कुठलीही अरिष्ट मी भिणार नाही. Amen. लावून टाका. David didn't just hoard the treasures. दाविदाने फक्त ते साठवून ठेवलं असं नाही. Even the treasuries that he had, जो खजिना त्याच्याकडे होता he hoarded it for God's glory. तो देवाच्या गौरवासाठीच त्याने साठवलेला होता. The battlefield may be very, very bloody, तर रणांगण रक्ताने माखलेलं but असेल still the victory belongs to the Lord. तरी विजय प्रभूकडनंच आहे. That blood will not be yours. ते रक्त तुझं नसणार आहे. That blood will be of the enemy. ते रक्त शत्रूचं सांडलेलं दिसणार आहे तुला रणांगणावर. हालेलुया, Amen. हालेलुया, हालेलुया. Record it, remember it, tape it, stick it, ते रेकॉर्ड करा, त्याची आठवण ठेवा, write it. ते टेप करून ठेवा, ते लिहून ठेवा, ते भिंतीला लटकवा, उसका वीडियो बना, ऐसे वीडियो बना. You make videos of memes and other things. तुम्ही मीम्स बनवता, काय काय व्हिडिओ टाकता, इन्स्टाला काय काय टाकता, फेसबुकला टाकता, हे टाका. Memorials always preach. स्मरण चिन्ह नेहमी उपदेश करतात. Testimonies always preach. साक्षी नेहमी उपदेश करतात. God never wastes the battles that he has fought for you. आणि देव कधीही जे युद्ध देवाने तुझ्यासाठी लढलंय ते वाया जाऊ देत नाही. Yes. देवाने ते युद्ध तुझ्यासाठी लढलेलं आहे. Every battle that God wins for you, he is hoping that you would raise up a memorial. जे प्रत्येक युद्ध देव तुझ्यासाठी जिंकून देतो, देवाची अशी आशा असते की आता यातनं हा एक स्मरण चिन्ह ठेवेल. If God gave you a spiritual sword, use it देवाने तुला आध्यात्मिक तलवार जर दिलेली आहे तर वापर ना and give him the glory. आणि देवाला गौरव दे ना. Never bury your breakthroughs. कधी तुम्हाला मिळालेली नवीन कोरी सुरुवात अशी खणून पुरून ठेवू नका. Build with them. त्यातून पुढे बांधा, रचा. Because what you dedicate, कारण तुम्ही जे काही समर्पित it करा always becomes multiplied. ते नेहमी बहुगुणित होईल. त्याचा गुणाकार होतो, बेरीज नाही.
गुणाकार. See, David's swords were not just souvenirs. दाविदाच्या तलवारी म्हणजे फक्त सोविनियर नव्हत्या, They were seeds of honor. त्या मानाचं बीज होत्या. They were बीज. not locked once and for all, never to be touched. आणि एकदा आणि कायमचं ते लॉक करून ठेवलं नव्हतं की आता ह्याच्या पुढे कोणी त्याला हात नाही लावायचा. No, it had no lock and key. त्याला काही कुलूप आणि चावी नव्हती. Anytime the enemy comes, they had to remove it out and use it again. कधी शत्रू आला तर त्यांनी ते काढायचं आणि परत वापरायचं. Every Hallelujah. deliverance deserves a declaration. प्रत्येक सुटके मागे घोषणा तर झालीच पाहिजे. Don't just get through life. केवळ आयुष्यामध्ये असंच आपलं चाललंय नको, नीट चालू दे Leave a trail behind. Let the stones speak for आणि you. मागे वणवा पेटवत राहा. दगड धोंडे तुझ्याविषयी बोलू दे. After you die also, तू मेल्यानंतर सुद्धा let your swords and your stones talk on your behalf. तुझ्या तलवारी आणि तुझे धोंडे तुझ्या वतीनं बोलू देत. Let them all point to Jesus Christ. आणि ते सगळं येशूंकडे इशारा करू दे तुझ्या पुढच्या पिढीसाठी. What are they teaching us today? काय शिकवतं आपल्याला हे सगळं? That my God has not changed. की माझा देव बदललेला नाही. What he expected from David and Joshua is expecting from this generation. दाविदाकडनं यहोशुआकडनं देवाने जे अपेक्षित ठेवलं होतं ते देवाला आजच्या मॉडर्न पिढीकडनं सुद्धा अपेक्षित आहे. People say, why the Red Sea is not divided, why Jordan is not divided, why we are not winning daily battles. लोक म्हणतात नाही रोज आम्हाला का नाही युद्धामध्ये विजय मिळत आहे, का तांबडा समुद्र परत नाही दुभंगत आहे, का यार्देन नदी परत नाही दुभंगत आहे. Because कारण we don't know what memorial is. आपल्याला माहितीच नाहीये स्मरण चिन्ह काय आहे. We don't know what memorial is. आपल्याला माहिती नाहीये की स्मरण चिन्ह काय आहे. देवाने पूर्वी आपल्याला विजय दिला होता, त्याची जरा आठवण ठेवा. न लाजता त्याच्याविषयी बोला, ते जरा लटकवा, सांगा. Even if we do it now, we are not doing it enough. आणि आता जरी आपण करत असलो ना तरी आपण पुरेसं करत नाहीये. Joshua and David is a standard. यहोशुआ आणि डेव्हिड एक स्टँडर्ड आहे. And if you reach there, आणि त्या स्टँडर्डला जर तुम्ही पोहोचलात your Red Sea will be divided. तर मग तुझा तांबडा Your समुद्र Jordan दुभंगेल. will be divided. मग तुझी यार्देन दुभंगेल. You will win daily battles. आणि मग रोज तुझ्या युद्धात तुला विजय मिळेल. See, the question is, प्रश्न असा आहे, are you keeping a record of what God has done for you? देवाने तुझ्यासाठी जे काही केलंय त्याचा रेकॉर्ड ठेवलाय का? Or are you moving so fast to the next battle का एवढा पटापटा पुढच्या युद्धाला परत चालला that you forget to honor for the previous battle? की अगोदरच्या युद्धामध्ये देवाने विजय दिला ते विसरून गेला? Amen. असं नाही करायचं. विजय आला लगेच तो स्मरण चिन्ह करून ठेवायचा पुढचं युद्ध. When David won battles, दाविदाला जेव्हा विजय मिळाले he didn't wait for another battle to give glory to God. त्याने पुढच्या युद्धाची वाट नाही पाहिली की आपण आता पुढचं युद्ध पण जिंकलो किंवा सरसकट सगळीच युद्ध जिंकलो की मग एकदाच काहीतरी लावू. नको दर वेळेला लावू. He didn't say एकदा वर्षात क्रिसमसला मी असं नसतं ते. करून टाकतो. असं नसतं. Every time you win a war, ज्या दर वेळेला तुम्ही युद्ध जिंकाल, a personal war, एक व्यक्तिगत युद्ध, be ready with a memorial. तयार राहा एक स्मरण चिन्ह लटकवायला की मला देवाने हा विजय दिला होता. We fight spiritual battles every day. आध्यात्मिक युद्ध आपण रोज लढतोय. So many battles. किती आध्यात्मिक युद्ध आपण रोज लढतो ना. Overcoming temptations, मोहपाशांवरती आपण मात करतो. healing from sicknesses, आजारांपासून आपण विजय घेतो, आरोग्य घेतो. getting free from debts, आणि कर्जापासून मुक्ती मिळते. restoring broken relationships, तुटलेली नाती आपली पुनर्वसित होतात. बरंच winning काही. souls for Christ, ख्रिस्तासाठी आपण लोकांना getting जिंकून a आणतो. job, नोकरी मिळते, getting a promotion, प्रमोशन मिळतं. staying faithful under pressure. आणि दबावाखाली सुद्धा आपण विश्वासू राहतो. It's all grace of God. ही सगळी देवाची कृपा आहे. And every time you come out stronger, आणि ज्या दर वेळेला तुम्ही स्ट्रॉंग बनून बाहेर याल that's your sword. ती तुझी तलवार आहे. कारण हे गुणधर्म आपली खासियत नाहीये, हे वरून आलंय म्हणून मी आलंय. Don't just thank God in private. देवाचे आभार केवळ प्रायव्हेटली तुझ्या खोलीत जाऊन मानू नको. Memorize it in public. लोकांसमोर जाहीर कर मेरे प्रभू ने किया है. Testimony, give it in public. साक्ष द्या लोकांसमोर. Because your victory should not be a secret. कारण तुमचा विजय असा गुपित नकोय. It's a story someone has to hear to be blessed. ती कथा आहे जी कोणीतरी ऐकली पाहिजे त्यांनाही आशीर्वाद मिळायला. लपवून काय ठेवताय? आपल्या स्वतःच्या खोलीत काय ठेवताय? ब्रिंग इट आउट. बाहेर आणते. Start a victory journal. आणि विजय जे मिळालेत ना त्याचं लिखाण कर. Make a book and write it on top. Victory journal. डायरी तयार कर आणि त्याच्यावर लिहून ठेव विजयाची डायरी. Victory journal. विजयाची Victory डायरी. diary. विजयाची डायरी. त्याच्यावरती शीर्षक दे, त्याला टायटल दे. Every breakthrough, जी काही नवीन सुरुवात तुला every मिळते, healing, आरोग्य मिळतं, every open door, दार उघडतं, विजय मिळतो, आरोग्य मिळतं. make it an arsenal of praise and glory to our God. आपल्या देवाला स्तुती आराधना देण्यासाठीचं ते एक हत्यार बनव ना. Amen. आमेन. Some battles may not
some fights may not look like great battles, काही युद्ध तुला मोठी वाटणार नाहीत, but they are breakthroughs for you. पण तुझ्यासाठी ती नवीन कोरी सुरुवात असेल ना. A door that has been shut suddenly opened. एक दार बंद झालेलं अचानक उघडलं. Write it down in your victory journal. लिहून ठेव डायरीत. कालपर्यंत ते दार बंद होतं, आज सकाळी 9 वाजता उघडलं. Glory to God. देवाला गौरव. कालपर्यंत ते हृदय कडक होतं, आज सकाळी ते गळलं, मऊ झालं. लिख के रख. Till yesterday, my son, my daughter behaved very weirdly. In the morning, he said, "Praise the Lord." Write it in the victory journal. कालपर्यंत माझा मुलगा माझी मुलगी विचित्रच स्वागत होते, आज सकाळी येऊन म्हटले, "प्रेज द लॉर्ड डॅडी." लिख के रख. ये प्रभु कर रहा है. A little change here, a little change there. थोडा बदल इथं तिथं, थोडा बदल. A little blessing here, a little blessing there. थोडा आशीर्वाद इथे तिथे. Write it down. लिहून ठेवा. For the glory of God. देवाच्या गौरवासाठी. Every great work has a small beginning. प्रत्येक महान कार्याची सुरुवात लहानच होते ना बेटा. A child just saved in time. Write it down. एखादं लेकरू तुमचं जे वेळेत तारणाकडे आलं, लिख के रखो, लिख के रखो. A job you didn't qualify but you got it. Write it down in your victory journal. ज्या नोकरीस तू योग्य नव्हता, लायक नव्हता, तरी ती नोकरी तुला मिळाली. लिख के रख, मुझे प्रभु ने दी. A peace that made no sense to you. जी शांती तुझ्यासाठी अर्थपूर्ण नव्हती. That's your Jordan River divided just for you. यादे नदी तुझ्यासाठी फक्त दुभंगली. Write it down. लिहून ठेव. You need to build your life on it. तुम्ही त्याच्यावर आपलं जीवन बांधा. You need to build your life on your testimonies. तुमच्या साक्षींवर आपलं जीवन बांधा. त्याच्यासाठी जीवनात साक्षी घडल्या पाहिजेत. त्याच्यासाठी येशूवर विश्वास पाहिजे आणि तोही उघड पाहिजे. Your life needs memorials. तुझ्या जीवनाला त्या स्मरण चिन्हांची गरज आहे. Your life needs memorials. तुझ्या जीवनाला त्या स्मरण चिन्हांची गरज आहे. आता लपाछपी बस झाली. Amen. खुल के सामने आ जाओ अभी बस. Not what you built but what God built for you. तू काय मानतो ते नाही, देवाने तुझ्यासाठी काय मानलं दिखा और लगा. Not which door you opened but which door God opened तू for you. कुठलं दार उघडलं नाही ऐकायचं, देवाने कुठलं उघडलं ते सांग, ते लटकव. Put a stone, pile a stone, 12 stones. हुळहुळी तोंडे 12 रच. 12 stones for each tribe. प्रत्येक कुळासाठीचा एक धोंडा. You have 10 children. Write a victory journal for each child that has progressed in तुला 10 life. मुलं आहेत, 10 मुलांसाठी वेगवेगळ्या डायऱ्या लिही की त्या 10च्या जीवनात कसं कार्य झालं. Joshua wrote about 12 tribes. योशुआने 12 कुळांविषयी लिहिलं. 12 tribes crossed the Jordan River. 12 कुळांनी तो त्या यार्देन नदीला दुभंगलं. So each tribe had to pick up one stone and place it there. तर प्रत्येक कुळानं एक धोंडा घेऊन ठेवायला हवा होता. How beautiful it will be if every member of the house writes a victory journal. किती सुंदर होईल की घरच्या प्रत्येक सदस्यानं विजयाची डायरी असं लिहून ठेवली तर. Like Joshua who piled one stone upon the other, you pile one book and one journal upon the तसं other. योहाने एकावर एक धोंडे रचले, आपण डायऱ्या ठेवू एकावर एक. Are you getting me something? कळतंय का? Is something touching you? काही स्पर्श होतोय का? Remind yourself and teach your children. स्वतःला आठवण करून दे, आपल्या मुलाबाळांना तू शिकव. Because your battles are not for just victory, it is a legacy you are leaving behind. तुझी युद्ध फक्त विजयासाठी नाहीत रे, ते वतन सोडून चाललाय तू. मागे सोडलेली प्रॉपर्टी आणि एस्टेट असणार आहे ती. Leave a sword behind. एक तलवार मागे सोडून जा. Leave a spiritual sword behind. आध्यात्मिक तलवार मागे सोडून जा. That your Solomon will read it. की तुझ्या शल्मोनाने ती वाचावी आणि म्हणावं, हे माझ्या बापाने केलेले पराक्रम आहेत देवाद्वारे. That his grandson Rehoboam will read it and know की त्याच्या it. नातवाने रोबामने वाचावं आणि त्याला कळावं, माझ्या बापाने आणि त्यांच्या बापाने केलेले पराक्रम आहेत. Never bury your testimony. साक्षाशी पुरून ठेवू नको. You may bury your talent, but please don't bury your testimony. तुझ्या कला तू पुरून ठेव, चालतंय, साक्ष नको पुरून ठेव. Broadcast it. सगळीकडे ती जाहीर कर. Someone is waiting to believe through your story. कोणीतरी तुझ्या कथेद्वारे विश्वास ठेवायला तयार होणार आहे. Somebody is there waiting to hear your story. कोणीतरी तुझी कथा ऐकायला तयार आहे. The world is full of bad news. आज जग वाईट बातम्यांनी भरलंय बेटा. Only you have a testimony. फक्त तुझ्याकडे साक्ष आहे. When the enemy sees your sword, शत्रू जेव्हा तुझी तलवार बघेल, when your enemy sees the stones, शत्रू जेव्हा तुझे धोंडे बघेल, he remembers he is lost. त्याला आठवेल, अरे मी हरवलोय, मी हरलोय. हालेलुया. Yes.
every time you pick up a stone, the devil turns his face. ज्या वेळेला तुम्ही तो धोंडा उचलाल सैतान त्याचं तोंड वळवेल. Where there is victory, there is defeat for the devil. जिथं विजय आहे तिथं सैतानाची हार आहे. So if you don't record your breakthrough, आणि तुम्ही जर तुमची नवीन कोरी सुरुवात अशी नमूद करून नाही ठेवली, the devil will rewrite your battle again. सैतान तुझी युद्ध परत लिहिल. But every time you testify, पण ज्या वेळेला तू साक्ष सांगशील, you are raising up a stone outside Jordan एक River. धोंडा यार्देन नदीच्या बाहेर तू ठेवत आहेस. And everybody who passes that road आणि जो कोणी त्या रस्त्यावरनं चालेल will be edified त्याला बोध मिळेल and start believing your God. आणि तोही तुझ्या देवावर विश्वास ठेवायला लागेल. आमेन. That's why praise louder after you have won the victory. म्हणून विजय मिळाल्यानंतर जोरात स्तुती करायला पाहिजे. Your victory shout should be greater than your prayer shout. तुमच्या विजयाचा आरडाओरडा प्रार्थनेच्या आरडाओरड्यापेक्षा मोठा पाहिजे. हालेलुया. आमेन. Amen. Amen. Because that is your memorial. कारण ते तुझं स्मरण चिन्ह आहे. That is your ती testimony. तुझी साक्ष आहे. God did it for you. देवाने तुझ्यासाठी केलंय And He can do it again for आणि you. ते परत तुझ्यासाठी करू शकतो. He can do it again for your children. परत तुझ्या मुलांसाठी देव करू शकतो. Your past victory is a prophecy for the future. तुझा भूतकाळातला विजय तुझ्या भविष्याची एक भविष्यवाणी आहे. Your testimony is a prophecy for the future. तुझी साक्ष तुझ्या भविष्याची भविष्यवाणी आहे. So your house should have walls. तर तुझ्या घरांना एक तर भिंती असल्या पाहिजेत. Don't just have frames. घरांवरती भिंतींवर फक्त फ्रेम्स लावू नका. सीनरी नको. वचन लगाव. It should be with memories of God's power. आणि देवाच्या सामर्थ्याचं एक स्मरण चिन्ह पाहिजे त्या भिंतीवर. पाहिजे बेटा पाहिजे. In Bopodi we had gone many years back to one house. बोपोडीमध्ये ना अनेक वर्षांपूर्वी एका घरात आम्ही गेलो. As you enter that house, 30 वर्ष तरी झाली असतील. 30-35 वर्ष. जसं त्या घरात जाऊ there is not 1 inch of space where the word of God is not displayed. 1 इंच त्या भिंतीवर सोडलेली नव्हती की जिथे देवाचं वचन लिहिलेलं नाही. Even on the roof, छपरावर पण that even when you lie down you read it. की झोपल्यानंतर पण वाचता येईल. I don't know, that family must be here. Is it Datta Kachi's family? Yes, yes. If I'm not mistaken, it is Datta Kachi. Yes. Datta Kachi. Datta Kachi was I a don't know painter where he is those here days. today. आणि आहे त्यांची फॅमिली आहे अजूनही आपल्याकडे. Even on the roof, सिलिंगला पण सिलिंगला पण the word of God. म्हणजे झोपलं तरी तेच वाचायचं. You see that side, word of God. See this side, word of God. See this side, word of God. See behind you, word of God. See on the ceiling, it is word of God. वचन. Make your house a sanctuary of testimony. तुमचं घर साक्षींचं मंदिर बनवा. निवास मंडप बनवा. Amen. 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 Hallelujah. Because we are living in a world that forgets very fast. का आपण असल्या जगात जगतोय ना सध्याला जे पटकन विसरून जातं सगळं. Be someone who remembers very well. पण असा कोणीतरी बना की ज्याला सगळं छान आठवतं. Because memorials always keep the fire burning inside you. स्मरण चिन्ह आपल्या आतमधली आग नेहमी पेटती ठेवतात. Memorials give you confidence. स्मरण चिन्ह विश्वास देतात. Memorials give you that power. स्मरण चिन्ह सामर्थ्य देतात. It raises up your faith. विश्वास वाढतो That त्यातनं. what God has done before, He will repeat it की again देवाने and जे again. केलंय ते देव परत 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 करणार आहे. आमेन. So start today. आज सुरुवात करा ना. How many will start from किती today? जण आजपासून सुरुवात करा Writing memorials. की तुम्ही स्मरण चिन्ह लिहून ठेवा. Share सांगा. one victory even on social media. सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही टाका. तुम्हाला अशी प्रबळ इच्छा लोकांना What राहत is the नाही use का? of standing like लोकांना that, taking राहत photographs, standing नाही. like that? काही पण आपल्या Put खिशात memorials. स्वतःचा फोटो लावायचा म्हणून काही लिहायचा आणि लावायचा. अरे तुला आम्ही रोज बघतो बस झालं. तू साक्ष लाव. साक्ष लाव. तुझ्या बरोबर देख रे. जिंदा देख रे. तू सोशल मीडिया पे क्यों लगा रहा है? Tell your children what God did. Tell मुलाबाळांना your सांग. social media friends what God did for तुला you. भावांना सांग देवाने तुझ्यासाठी काय केलं. सोशल मीडियावर तरी फॅन फॉलोइंग बहुत आहे ना. त्यांना सांग देवाने तुझ्यासाठी But काय pastor, केलं. once I put that, my fan following which was 1,000 will become 2. नाही पास्टर असं देवाने केलेलं लावलं तर फॅन फॉलोइंग कमी होईल. 2000 पासून मी 2 वर येईन. It's okay. There ठीक आहे is ना. more fan following in heaven for you. स्वर्गामध्ये फॅन फॉलोइंग तुझी मोठी आहे. बाद झाली ती. तर काय काय एक ते इथे वेडी जमात. Frame a verse behind your, next to your family photo. तुझ्या फॅमिली फोटोच्या शेजारी वचन लाव. Amen. As for me and my house we serve the Lord. Hallelujah. Amen. By faith we declare. Name your living room some names from the Bible. लिव्हिंग रूमला बायबल मधली काहीतरी नावं द्या. Go and see in the peace room, you will find हो it. ना. आमच्या ह्या खोलीचं नाव आहे शांती. तिथे जाऊन शोधा.
Go into that joy room, you will get it. आमच्या खोलीचं नाव आनंद, तिथे शोधा. Go into that balcony which is called grace, you will find it. माझ्या त्या बाल्कनीचं नाव आहे ग्रेस, तिथे शोधा. Or go into the kitchen which is called provision, you will find it. नाही तर माझ्या स्वयंपाकघराचं नाव आहे पुरवठा, तिथे शोधा. Amen. आमेन. माझ्या बेडरूमचं नाव आहे पीटर, तिथे शोधा. Make your life a museum of God's goodness. तुझं जीवन एक संग्रहालय कर देवाच्या चांगुलपणाचं. एवढं काय, काही सांगायचं नाही. Amen. देवाचं सगळं सांगायचं. See, so David had his memorials. तर दाविदाकडे त्याची स्मरण चिन्ह होती. We don't need to keep physical swords and physical stones, म्हणजे आपण अक्षरशः असे धोंडे घेऊन ठेवले आणि तलवारी ठेवल्या असं नाही but करायचं. spiritual symbols of how we need to honor God, आध्यात्मिक चिन्ह लावा ना. देवाला आपण मान कसा देत आहोत त्याची चिन्ह लावा. how we can honor God's faithfulness. देवाच्या विश्वासूपणाचा मान आपण करायचा आहे. Amen. आमेन. So write it down at night when you लिहून ठेवा. before you sleep. रात्रीच्या प्रहरी झोपायच्या अगोदर लिहून ठेवा. A testimony that blesses everyone. जी साक्ष सगळ्यांना आशीर्वादित करणार आहे, लिहून ठेवा. Share the same testimony in the church if you want to. आणि ती साक्ष चर्च मध्ये पण सांगा. It's a powerful thing फार सामर्थ्यवान असतं हे सगळं. because it blesses so many people who hear it. त्यातून अनेक लोकांना आशीर्वाद मिळतो ना. जी लोक ऐकतात त्यांना आशीर्वाद मिळतो. And it's a two-edged sword. आणि ती दुधारी तलवार आहे. It does not bless only others, it blesses you again. ती फक्त दुसऱ्यांना आशीर्वाद देते असं नाही, तुलाही देते. It lifts up your faith also. तुझाही परत विश्वास त्यातनं वाढतो ती साक्ष सांगताना. So every time you tell people about what Jesus did for you, आणि ज्या दर वेळेला तुम्ही लोकांना येशूंनी तुझ्यासाठी काय केलंय ते सांगाल, whether it's a healing or a breakthrough or a miracle, आरोग्य असो, नवीन सुरुवात असो, काही चमत्कार असो, you are reminding yourself तुम्ही स्वतःला एक आठवण करून that देता God is still working की today. देव अजूनही माझ्या जीवनात किंवा देव अजूनही कार्य करत आहे. That what God did then, He will repeat it again and again. की देवाने तेव्हा जे केलं ते देव परत 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 करणार आहे. Never let that testimony fade away. आणि कधी ती साक्ष अशी अंधुक नाही होऊ द्यायची. Amen. Amen. Write it down. लिहून ठेवायची. I heard that Joyce Meyer did this too. आणि मी ऐकलंय की जॉईस मायरनं पण हे केलेलं A आहे. great Bible teacher, आणि a बायबलच्या powerful woman of God. एक महान शिक्षिका आणि परमेश्वराच्या महान सेविका जॉईस मायर. And she used to keep a journal. आणि त्या आजपर्यंत लिहून ठेवतात डायरीत. And she wrote everything Jesus had done for सगळं her. नमूद केलेलं आहे त्यांनी त्या डायरीमध्ये की येशूंनी काय 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 कधी 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 केलेलं आहे. Both in a personal life and even in the ministry. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये केलेलं सगळं लिखाण त्यांनी ठेवलंय. And she named it Life in the Word. आणि त्याचं नाव त्यांनी असं ठेवलंय, शब्दातील जीवन. A journal. एक डायरी, एक जर्नल. And so in one of the women's conferences, तर एका स्त्रियांच्या कॉन्फरन्समध्ये she brought that journal त्यांनी ती डायरी, ते जर्नल आणलं and she read it from the journal to the crowd. आणि लोकांना वाचून दाखवलं त्यातून What all God did for her. काय काय देवाने त्यांच्यासाठी केलेलं आहे. And she said the people were blessed. आणि त्या म्हणाल्या लोकांना आशीर्वाद मिळाला ते ऐकून. It was like displaying David's armor in the church. In म्हणजे the temple दाविदाची of शस्त्र God. सामग्री कशी मंदिरात त्याने आणून लटकवली तसा हा प्रकार आहे. And she said every time I write it down, it And- reminds me of God's goodness. त्या म्हणतात ज्या दर वेळेला मी लिखाण करून ठेवते देवाचं चांगुलपण नेहमी मला आठवत राहतं. And so whenever I'm down, आणि जेव्हा केव्हा मला असं उदास वाटतं, I do read the Bible, मी बायबल वाचते, but I go and pick up that journal पण मीच केलेलं लिखाण डायरी काढते and I read what God did for आणि me. देवाने माझ्यासाठी, माझ्या मिनिस्ट्रीसाठी आजपर्यंत काय काय केलेलं आहे ते वाचते. And it helps me greatly. त्यातनं मला फार मदत होते And I grow in faith. आणि माझा विश्वास वाढतो. आमेन. Amen. आज जवळजवळ 80 वर्षाच्या आहेत त्या. Psalm 66 verse 16. स्तोत्र 66:16. Come and listen, all you who respect God. Let me tell you what He has done for me, said David. दावीद राजा काय बोलला? स्तोत्र 66:16. 16. अहो जे तुम्ही देवाला भीता त्या सगळ्यांनी या आणि ऐका, म्हणजे त्याने माझ्या जीवासाठी जे केलंय ते मी सांगेन. Say, I remember many years ago, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी my wife also had a diary. माझ्या बायकोकडे पण डायरी होती. Not just an ordinary one. I think so maybe she is writing even today. येस आय हॅव इट. आणि अशी ऑर्डिनरी नाही, साधी नाही, But it's a faith-filled journal of our journey with God. पण आमचा जो प्रवास झाला ना देवासोबतचा, त्याचं विश्वासू लिखाण मी केलेलं आहे. She would write every incident, प्रत्येक घटना लिहून ठेवणार, every breakthrough, every प्रत्येक नवीन healing, सुरुवात, प्रत्येक आरोग्य. नाही तो मैं तो कब की मरनी थी, नहीं मरी. every little moment when we saw God's hand on our lives. प्रत्येक लहान क्षण जो देवाचा हात आम्हाला आमच्या आयुष्यावर दिसला.
from the smallest provision अगदी लहानातला लहान जो पुरवठा देवाने केला to the greatest miracle. आणि मोठे मोठे चमत्कार जे केले She recorded it all. सगळं नमूद करून ठेवलेलं आहे मी. And so when things used to get tough, आणि मग गोष्टी जेव्हा अवघड व्हायच्या when a new wave of trouble used to come on आणि us, नवीन त्रास आले she would quietly open the diary मग हळूच डायरी उघडणार मी, and read it aloud. वाचणार जोरात And suddenly her heart would overflow with आणि हृदय gratitude. असं मग इतकं ऋणाने भरणार, And then she would cry. And, मग रडणार. रडणे तो खासियत आहे, रडणार रडणार अपनी खासियत आहे, and so रडणार. she didn't just read it, but she reminded herself of the faithfulness तर of फक्त God. वाचलेलं नाहीये मी ते, पण देवाचा विश्वासूपणा जो आहे त्याची आठवण स्वतःला मी नेहमी करून दिलेली आहे. Because in seasons of uncertainty, कारण जेव्हा सगळं अनिश्चित असतं की अभी क्या होगा, अभी क्या होगा, अभी आगे क्या, that diary became a weapon of remembrance. तेव्हा ती डायरी एक शस्त्र बनते, स्मरण चिन्ह बनते आणि आठवण करून देते ज्यांनी आधी सांभाळलंय तो आताही सांभाळेल. Yes, that is the testimony that shouts ही साक्ष ओरडते रे that God did it before, की देवाने अगोदर केलंय, He will do it again. देव आताही करेल. See, that diary defeats discouragement ती डायरी नाराजीला हरवते because कारण there are positive things written about God. सकारात्मक गोष्टी त्या डायरीमध्ये देवाविषयी लिहिलेल्या असतात. So when you can't see the future, तर जेव्हा तुम्हाला भविष्य तुमचं दिसत नाही look back at the track record of the past where God operated on your तेव्हा मग behalf. भूतकाळामध्ये देवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याची आठवण करा. It never fails you. कधीही त्यातनं अपयश येणार नाही. Amen. Amen. It's a vault of victory. एक विजयाचं स्मरण आहे ते. Open it, उघडायचं, the devil will fear सैतान घाबरेल and he will run आणि away. पळूनच जाईल. Every time you read that journal, ज्या दर वेळेला ती डायरी तुम्ही वाचाल the devil will not like it. सैतानाला ते आवडणार He'll नाही. be afraid of you. सैतान घाबरेल तुला. मग See, always remember, नेहमी लक्षात ठेवा, gratitude grows where memory is watered. ऋण बाळगणं तिथेच वाढतं जिथं स्मरण चिन्हांना पाणी घातलं जातं. Are you getting me, people? Amen. So keep your diary open. डायरी उघडी ठेवा. Every time you open your diary, ज्या दर वेळेला डायरी उघडाल automatically strength comes in you आपोआप शक्ती येते. because it is the word of God. कारण तो देवाचा It शब्द is आहे. the acts of God. देवाची कृत्य त्यात लिहिलेली आहेत. See, हम्म. your written testimony is a prayer against the devil's whimpers. तुमची लिखित साक्ष सैतानाविरुद्ध एक प्रार्थना आहे. Yes. The moment you open it, ज्या क्षणाला तुम्ही ते उघडाल automatically it's a prayer to God against the devil. आपोआप ती एक सैतानाविरुद्धची प्रार्थना आहे. And the devil will try his best to make you to forget to go to that journal. आणि सैतान सर्वतोपरी सगळे प्रयत्न करेल की तुम्ही त्या डायरी पर्यंत पोहोचूच नाही. And many times आणि अनेक you वेळा may have displayed it on the wall, कदाचित तुम्ही भिंतीवर लटकवलं असेल, but when you go out, पण बाहेर जाताना the devil does not want you to see that word written on the wall. सैतानाची इच्छा नसते की आपल्या भिंतीवर असलेलं ते वचन आपण वाचावं. Every time I come in the kitchen, ज्या दर वेळेला माझ्या स्वयंपाकघरात मी येतो, early morning to drink water, सकाळी सकाळी पाणी प्यायला मी जातो स्वयंपाकघरात, she had displayed word of God. देवाचं वचन तिथे लावलेलं आहे मी. I know that word, मला ते वचन ठाऊक आहे, but I read it. पण मी ते परत वाचतो And after reading, I say, thank you, Jesus. आणि वाचल्यावर म्हणतो धन्यवाद येशू. And then I go up. मग वर जातो. Say, it's a blessing. आशीर्वाद आहे बेटा, It's a हा blessing. हा आशीर्वाद आहे. See, that diary, though I don't maintain that diary, आणि ती डायरी जरी मी स्वतः लिहित नाही, but that diary she has taught me पण तिनं त्या डायरीनं मला शिकवलंय that gratitude is not just a feeling, ऋण बाळगणं फक्त भावना नसते it's बेटा. a discipline. इट्स नॉट ओनली अ फिलिंग, ती एक शिस्त आहे. It's something you cultivate. ती शिस्त आहे, ती संगोपित करावी लागते. Every time you get a victory, you have to write it की down. ज्या दर वेळेला विजय मिळतो तो लिहून ठेवायचा. Amen. One entry at a time. एक एक वेळेला एक एक एंट्री. Every victory makes you to write that in your faith journal. प्रत्येक विजय तुला त्या विश्वासाच्या डायरीमध्ये मग ते लिहायला लावतो. Let it not just be pages. फक्त पानं नाही भरायची, It should be a memorial. एक स्मरण चिन्ह, Like Joshua had it. जसं यहोशुआकडे होतं, Like David had it. दाविदाकडे होतं. Amen. आमेन. Bless the Lord, O my soul. हे माझ्या जीवा प्रभूला आशीर्वाद And कर forget not all his benefits. आणि त्याने दिलेले सगळे लाभ विसरू नकोस. Yes, Psalm 103 verse 2. स्तोत्र 103:2. Bless the Lord, हे माझ्या जीवा देवाला O my आशीर्वाद कर. soul, आमेन. and forget not all his आणि benefits. त्याचे सगळे लाभ विसरू नकोस. Because when you remember what God has done, कारण देवाने जे केलंय ते जेव्हा तुम्ही आठवता, you will never doubt what he is about to do again. मग परत तुम्ही शंका घेणार नाही की अरे अगोदर देवाने केलंय ते आताही करेल,
मग शंका येत नाही, Amen. मग निगेटिव्हिटी येत नाही. Or you can just name it what Jesus has done नाहीतर मग तुम्ही नाव लिहू शकता की on the book, what Jesus has done. येशूंनी केलेली कार्य. Amen. मी लिहून ठेवलंय माझ्या डायरीवर, ग्रेस मम्मा स्वीट मेमरीज. See. का मी कृपेची आई आहे, See. तर ग्रेस मम्मा स्वीट मेमरीज Amen. इज माय डायरी. मी मेल्यावर वाचाल. Your journal becomes your weapon when doubt tries to enter you. तुमचं लिखाण तुमचं शस्त्र बनतं जेव्हा शंका तुमच्यामध्ये आत यायचा प्रयत्न करते तेव्हा. Write it down because years later it will speak to you. लिहून ठेव, कारण वर्षांनंतर ते तुझ्याशी परत बोलेल. Write it down that when you are in trouble it will speak on लिहून behalf of ठेव, you. जेव्हा केव्हा तू त्रासात पडशील तुझ्या वतीनं डायरी बोलेल. Your diary will become a spiritual weapon for you. तुझी डायरी तुझा आध्यात्मिक शस्त्र बनेल रे. Your diary will become a spiritual sword of David for you. तुझी डायरी एक आध्यात्मिक तलवार बनेल दाविदाची. You can pick it up any time and strike the devil. कधी ती उचला तुम्ही आणि सैतानावरती हल्ला बोल करा. That's how असं David's weaponry defeated the wicked queen. अशा पद्धतीनं दाविदाच्या शस्त्रसामग्रीनं त्या दुष्ट राणीला हरवलं. Because कारण she didn't even think तिने विचारही केला नव्हता. that there are weapons in the temple. त्या राणीला वाटलंच नव्हतं असं की मंदिरात काही शस्त्र आहेत. Amen. The devil is always very scared of your memorials. Memorials, not your memory. सैतान तुमच्या स्मरण शक्तीला घाबरत नाही, पण स्मरण चिन्हांना घाबरतो. Yes. Amen. हो की नाही? Because This is a landmark created by God through us. दापोडी पुणे 12 विनियार्ड. Yes. इथून जाता येता ते विनियार्ड कमान आम्ही वाचतो ना, आम्ही देवाला धन्यवाद देतो कि अपने द्वारा प्रभु ने किया ये मान कार्य. Praise God. Because memorials always expose his defeat and announce God's victories. कारण स्मरण चिन्ह नेहमी पराजयांना खाली टाकून विजय घोषित करतं. Yes. There is nothing else in the journal. It is only showing that the devil is defeated and God is won. बाकी त्या डायरीत काहीच नाहीये. त्यात एवढंच बघायला मिळतं की सैतान हरलाय, देव जिंकलाय. सैतान Praise हरलाय, God. देव जिंकलाय. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज ऑर्गन पे कोई नहीं था कैसे? बेटा, डोंट कीप इट एम्प्टी. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. The swords and the armor of David which were displayed in the temple of God. दाविदाच्या तलवारी, शस्त्र सामग्री जी मंदिरात, देवाच्या मंदिरात प्रदर्शित केलेली होती, It speaks so much for us. खूप काही आपल्याला बोलून जातं हे सगळं. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. Let us all worship the Lord. प्रभूची आराधना करूया आता सगळ्यांनी. चला. Thank you, Lord. Hallelujah. Let us be thankful to what God has done for us. आणि देवाने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल देवाचे आभार Let मानूया. us raise a monument of worship and praise. Yes, Jesus. Yehovah Nisi, यीशु मेरा विजय है. यहोवा नीसी, यीशु मेरा विजय है. डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं. हालेलुया. डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. यहोवा राफा, हालेलुया. यीशु मेरी चंगाई है. यहोवा राफा, Glory. यीशु मेरी चंगाई है. स्तुति करूं प्रभु, स्तुति करूं, सदा स्तुति करूं. स्तुति करूं, सदा स्तुति करूं. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूं.
ready for your next breakthrough. तुमच्या पुढच्या नवीन सुरुवातीसाठी तयार राहा. And that will happen when you start being grateful for what He has done. आणि देवाने जे केलंय त्याचं जर ऋण तुम्ही बाळगलं तर त्याच वेळेला त्याची सुरुवात होईल. Raise a memorial today. एक स्मरण चिन्ह आज उभं करा. Raise a memorial today एक स्मरण चिन्ह आज उभं करा for tomorrow's breakthrough. उद्याच्या नवीन सुरुवातीसाठी. Write a memorial now. आत्ता लिहून ठेवा ते स्मरण. How? कसं? By praising God with all your heart. देवाची स्तुती हृदयापासून करून. Thanking Him for what He has done before. अगोदर देवाने जे केलं त्याबद्दल त्याचे आभार मानून. That is raising up a memorial. याला म्हणतात स्मरण चिन्ह उभं करणं. And that is preparing yourself for the next breakthrough. आणि याला म्हणतात पुढच्या नवीन सुरुवातीसाठी स्वतःची तयारी करणं. Do you want to see a next breakthrough? तुला एक नवीन सुरुवात पुढची बघायची आहे? Then raise a memorial now. मग आत्ता एक स्मरण चिन्ह उभं कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. It is like writing a faith journal. हे विश्वासाची डायरी लिहिल्यासारखा प्रकार आहे. Are you ready? तयार आहात? Then come on, sing. हालेलुया. आमेन. ओ यहोवा निसी. Thank you, Jesus. Thank you, Lord. यीशु मेरा विजय है. Is there any song of thanks? Dhanyavad Yeshu or something, any song? Some victory song sing. Victory song. Some victory song sing. So that we will Vijaya. sing that song. विजय हुआ यीशु मेरा विजय. Vijay Hua. Something like that. Come on. यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया. यीशु ने क्रूस पर शैतान के सिर को कुचल दिया. Amen. मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. ओ हालेलुया हालेलुया. यीशु मेरा विजयी हुआ. हालेलुया हालेलुया हालेलुया. यीशु मेरा विजयी हुआ. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजयी हुआ. ओ विजयी हुआ विजयी हुआ. यीशु मेरा विजयी हुआ. विजयी हुआ विजयी हुआ. यीशु मेरा विजयी हुआ. शैतान हारा हुआ. Amen. मेरा यीशु विजयी हुआ. शैतान हारा हुआ. मेरा यीशु विजयी हुआ. Glory. यीशु साथ आएगा. अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा. अद्भुत सा काम करेगा. सब कामों में जय पाऊंगा. सब कामों में जय पाऊंगा. शत्रु शैतान को मैं हरा दूंगा. शैतान को मैं हरा दूंगा. Once again, सब कामों में जय पाऊंगा. ओ सब कामों में जय पाऊंगा. बोलो सब लोग. शत्रु शैतान को मैं हरा दूंगा. क्योंकि यीशु साथ आएगा. अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ आएगा. अद्भुत सा काम हालेलुया. करेगा. ना 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 रोग और भूतों को भगा देगा. टूटे दिलों को वो चंगा करेगा. तेरे रोग और भूतों को भगा देगा. टूटे दिलों को वो चंगा करेगा. क्योंकि यीशु साथ आएगा. यीशु साथ आएगा और अद्भुत सा काम करेगा.
साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा। ना 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 Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord God. Thank you, Jesus. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश। ना 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 Thank you, Jesus. It is happening now. घडत आहे It is आता, happening now. आता घडत आहे. You have just written a faith journal. तुम्ही एक विश्वासाची डायरी आता लिहिली. Just now you have been grateful to God. आता तुम्ही देवाचे आभार मानले, ऋण You have बाळगले. raised a memorial unto एक God. स्मरण चिन्ह देवासाठी तुम्ही उभं केलं. It has reached the throne of God. प्रवासतो ते देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचले. Be ready to receive the next blessing. पुढचा आशीर्वाद स्वीकारायला तयार राहा. Be ready to receive a next breakthrough. पुढचा आशीर्वाद, नवीन सुरुवात स्वीकारायला तयार A राहा. new healing. नवीन A आरोग्य, new blessing. नवीन A आशीर्वाद, new एक deliverance. नवीन सुटका. Something is going to change. काहीतरी बदलणार आहे, Change for the better. चांगल्याकडे बदलणार आहे. It's happening. घडतंय, It's happening. घडतंय. Because कारण like David, दाविदाप्रमाणे you have displayed आज तुम्ही the spiritual armor. आध्यात्मिक शस्त्र प्रदर्शित केली. You have displayed the spiritual armor. आध्यात्मिक शस्त्र तुम्ही प्रदर्शित The केली. Lord is delivering you. प्रभू तुम्हाला सुटका देत आहे. Lord is blessing प्रभू you. तुम्हाला आशीर्वाद देत आहे. Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. त्या सैतानाला मी आज्ञा करतो Now येशूच्या leave नावात. us. आता आम्हाला सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. We have raised a memorial unto God. आम्ही स्मरण चिन्ह उभं केले You देवासाठी. cannot touch us. आम्हाला हात लावायला येऊ You नको. cannot disturb us. आम्हाला डिस्टर्ब You करायला येऊ cannot नको. destroy नाही us. तू आमचा नाश करू शकत Because कारण our faith has been stirred this morning. आज आमचा विश्वास हल्लेला आहे. And now, आणि आता what we desire, we can get it. आमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार In the आहे name of Jesus. येशूच्या नावात. ओ हालेलुया. देव बाप्पा I तुझे claim आभार. this blessing for my people. माझ्या लोकांसाठी आशीर्वाद मागतो मी And I receive it for them in Jesus' आणि name. स्वीकारतो त्यांच्यासाठी येशूच्या नावात. Amen and amen. आमेन, आमेन, Praise God. आमेन. देवाला धन्यवाद.